हॅलो ॲस्परंट, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकल्सचे म्हणजे जे आपले इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत आणि त्या रिलेटेड जो बेसिक थेरीमधला जो पार्ट आहे त्याचे तुम्हाला PDFs अवेलेबल होतील. ठीक आहे, तर चला आपल्या पहिल्या आर्टिकलकडे बोलूया. पहिल्या आर्टिकलचं हेडिंग आहे ब्लेज इन द हिल्स. तर बेसिकली ब्लेजचा अर्थ काय होतो की हा फॉरेस्ट फायरच्या रिलेटेड हा एक टर्म आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण आग असं म्हणतो. तर कंटेक्स्ट काय आहे आर्टिकलचा की उत्तराखंडमधले जे नैनिताल डिस्ट्रिक्ट आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्ट फायर दिसून आलेली. तर जे बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत फॉरेस्ट फायरच्या रिलेटेड आपण ते बघूयात. तर पहिलं आहे ब्लेज. तर बेसिकली ब्लेज काय असतं की हे एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप जोराची एक वाईल्ड फायर असते. ठीक आहे, त्याला आपण असं आग असं म्हणतो. आणि त्यामुळे काय होतं की ग्रासलँड असतील, फॉरेस्ट असतील किंवा अदर टाइप्स ऑफ व्हेजिटेशन जे असतात तर त्याचं काय होतं पूर्ण ते बर्न होतात. ठीक आहे, म्हणजे जळून ते राख होतात. त्यालाच काय म्हणतात ब्लेज असं म्हणतात. ठीक आहे, तर बेसिकली हे जे फॉरेस्ट ब्लेज असतात त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपण बघूया. एक तर ते रॅपिड आणि डिस्ट्रक्टिव्ह असतात. म्हणजे काय की ते त्यांचं जी मुवमेंट होण्याची जे स्पीड आहे तर ती ही खूप फास्ट असते. आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, ती खूप मोठ्या प्रमाणात त्यांची ती आग लागलेली असते. ठीक आहे, आणि स्प्रेड क्विकली. म्हणजे असे कोणते कोणते फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे ते क्विकली स्प्रेड होते. तर पहिलं आहे की विंड, म्हणजे जे ज्यावेळेस स्ट्रॉंग विंड जर वाहत असतील त्या डायरेक्शननी तर हे काय होतं याचं नेचर जे हे डिस्ट्रक्टिव्ह आणि मोर रॅपिड होऊन जातं. दुसरं काय की हायली फ्लेमेबल मटेरियल, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेस्टमध्ये जे ड्राय लिटर वगैरे असतं त्याला आपण पालापाचोळा असं म्हणतो. ते जर जास्त ड्राय फॉर्ममध्ये जर असेल तर याचा जो स्प्रेड आहे तर तो हा क्विकली असतो. ठीक आहे, तर याचे डिफरंट रिझन्स सांगितले की कशा कशामुळे होतं. फॉर एक्झाम्पल नॅचरल फॅक्टरमुळे पण होतं, लाईटनिंग असेल किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे सुद्धा होतं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कॅम्प फायर असतील किंवा डिस्कार्टेड सिगारेट्स वगैरे असतील किंवा ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस वगैरे असतील, ज्या ठिकाणी समजा ॲग्रिकल्चर क्रॉप्स बर्न केले जातात. आणि अशा ठिकाणी समजा ॲग्रिकल्चर जर असेल फॉरेस्टला खेटून तर त्या ठिकाणी काय होतं की ती फायर फॉरेस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन फॉरेस्ट फायर त्याचं रूप धारण करते. ठीक आहे, आणि याचा सिग्निफिकंट थ्रेट काय सांगितलेलं आहे की ह्युमन कम्युनिटीजला थ्रेट आहे. म्हणजे याच्यामुळं कॅज्युअलिटीज होतात किंवा मिसहॅप जे आहे समजा ह्युमन लाईफचं म्हणा किंवा त्यांच्या प्रॉपर्टीजचं, ते हे सुद्धा याचं एक सिग्निफिकंट थ्रेट आहे. त्यानंतर ह्युमन बरोबर वाईल्ड लाईफ जे आहे, वाईल्ड लाईफ हॅबिटेट, तिथे राहणारे समजा फोना किंवा फ्लोरा वगैरे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना ते थ्रेट निर्माण करतात. ठीक आहे, आणि तिसरं एक त्यांनी सिग्निफिकंट थ्रेट सांगितलेलं आहे एन्व्हायरमेंटला. म्हणजे ह्या फॉरेस्ट फायरमुळं जे पोल्युशन क्रिएट होतं हे पोल्युशन काय करतं की याच्यामध्ये इनसफिशियंट बर्निंग झाल्यामुळं याच्यातनं जे ग्रीन हाऊस गॅसेस वगैरे आहेत त्यांचं रिलीज होतं. सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असतील किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल, तर यामुळे काय होतं की एन्व्हायरमेंटला किंवा ह्युमनला सुद्धा याचा धोका निर्माण होतो. ठीक आहे, तर बेसिक रिझन सांगितले आपल्या पुढच्या पॉईंटमध्ये की फॉरेस्ट फायर कशामुळे होतात. आताच आपण बघितलं होतं की नॅचरल फॅक्टर असतात, ह्युमन ऍक्टिव्हिटी असतात आणि फ्युअल लोड. फ्युअल लोड बेसिकली काय असतं की जो डेड लिव्स किंवा ब्रांचेस वगैरे असतात, ड्राय बायोमास ज्याला आपण म्हणतो फॉरेस्टमध्ये साचलेलं, यामुळे काय होतं की त्यांना एक फॉडर निर्माण झाल्यासारखं एक कंडिशन निर्माण होतं म्हणजे त्या फायरला. ठीक आहे, आणि यामुळं काय होतं की जोराची आग पेटल्या जाते. ठीक, नॅचरल फॅक्टर्समध्ये कोणकोणते आहेत की हाय टेम्परेचर असेल, ड्राय कंडिशन. ह्या ज्या ड्राय कंडिशन आहे ते बेसिकली कशामुळे व्हायले की क्लायमेट चेंजमुळे काय झालं की नॉर्मल जे टेम्परेचर आहे, ॲव्हरेज टेम्परेचर, याच्यामध्येच वाढ झालेली आहे. ठीक आहे, आणि ह्या नॉर्मल टेम्परेचरमुळं आणि दुसरं काय की क्लायमेट चेंज झाल्यामुळं एकतर काय की हीट वाढलेली आहे आणि दुसरं काय की मान्सून जो आहे हा इरेग्युलर झालेला आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. त्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली ड्राय कंडिशन निर्माण होते. ठीक आहे, म्हणजे क्लायमेट चेंज सुद्धा नॅचरल फॅक्टरमध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो फॉरेस्ट फायरला कॉज करतो. दुसरं आहे ह्युमन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे आताच सांगितलं आपण जे शेतामध्ये स्टबल बर्निंगच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात किंवा फॉरेस्ट क्लिअरिंगच्या ऍक्टिव्हिटी वगैरे असतात किंवा कॅम्प फायर वगैरे असतात, ज्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, म्हणजे पर्यटन ठिकाणी अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी केल्या जातात. त्यामुळे काय होतं की खूप चान्सेस जे आहेत ते फॉरेस्ट फायरचे ते इन्क्रीज होतात. ठीक आहे, नेक्स्ट आपला आहे इम्पॅक्ट ऑफ फॉरेस्ट फायर. तर बेसिकली याचा इम्पॅक्ट काय होतो तर दोन प्रकारामध्ये याचा इम्पॅक्ट आपण जाणून घेऊ. एक तर तिथला जो फॉरेस्ट मधलं जे हॅबिटेट आहे म्हणजे तिथला फ्लोरा किंवा फोना असेल, म्हणजे तिथले प्राणी पक्षी आणि तिथले जे वनस्पती वगैरे आहेत तर त्यांच्यावर होतो. आणि दुसरं काय की वनस्पती, ठीक आहे सॉरी, दुसरं काय जे ह्युमन हॅबिटेट आहेत आजूबाजूला त्या फॉरेस्टच्या त्यांच्यावर होतो. आणि तिसरं काय जे टोटल एन्व्हायरमेंट आहे तर एन्व्हायरमेंटला सुद्धा याचा काय होतो इम्पॅक्ट जाणवतो. म्हणजे पोल्युशन त्याच्यामधलं जे निघतं बर्निंग झाल्यामुळे गॅसेस वगैरे किंवा जे डस्ट पार्टिकल असतात ते काय होतात ते सुद्धा पोल्युशन क्रिएट करतात. ठीक आहे, यानं
जे इम्पॅक्ट सांगितलं ते आपण डिटेलमध्ये बघूया. एक तर काय होतं की फॉरेस्ट कव्हर जे ते डॅमेज होतं, त्यानंतर सॉइल क्वालिटी ही रिड्यूस होते किंवा डिस्टर्ब होते, आणि ट्री जी ग्रोथ आहे ही सुद्धा ती हॅम्पर होते. कशी हॅम्पर होते? आता जमिनीवर काय झालेलं असतं की सिडलिंग्स किंवा सॅम्पलिंग्स जे असतात एखाद्या ट्रीचे, तर ते पडलेले असतात. तर ज्यावेळेस मान्सून येतो तर त्यावेळेस काय होतात की यांची ग्रोथ होऊन ते काय करतात, फर्दर प्लांटेशन क्रिएट करतात. पण या फॉरेस्ट फायरमुळे काय होतं की हे जे पूर्ण जळून जातात ते पूर्ण डिस्ट्रॉय होतात, आणि ही जी ट्रीची ग्रोथ जी आहे तर ती काय होते, डॅमेज होते किंवा प्रोहिबिट होते. नेक्स्ट काय की लॉस ऑफ ॲनिमल हॅबिटेट अँड बायोडायव्हर्सिटी. यामुळे काय होतं, जो फॉरेस्ट मधला जो फोन आहे तर त्यांच्यासाठी एक हॅबिटेट उरत नाही. ठीक आहे, त्यांना म्हणजे आपल्यापेक्षा ते जास्त फास्ट ऍक्ट होऊ शकत नाही, त्यामुळे काय होतं त्यांचं ते लॉस होतं, त्यांचे डेथ सुद्धा होतात. आपण बघितलेले की मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये फॉरेस्ट फायर ज्यावेळेस झाल्या होत्या तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आणि हॅबिटेट लॉस झाला होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे कार्बन इमिशन आणि एअर पोल्युशन. आताच आपण बघितलं की कशा प्रकारे इनकम्प्लीट कंबशन झाल्यामुळं किंवा त्याच्या जे लिटर आहे ड्राय लिटर वगैरे, त्याच्यातनं कसं एअर पोल्युशन किंवा जे डेंजरस गॅसेस वगैरे आहेत तर ते काय करतात, इमिशन्स करतात, आणि त्यामुळे काय होतं, एअर पोल्युशन सुद्धा होतं. नेक्स्ट आपला पॉईंट आहे थ्रेट टू लाईव्हलीहुड्स ऑफ पीपल डिपेंडिंग ऑन फॉरेस्ट. म्हणजे आता फॉरेस्टमध्ये राहणारे काही कम्युनिटीज आहेत, काही ट्रायबल्स वगैरे असतात, किंवा फॉरेस्टच्या आजूबाजूला जे फॉरेस्टवर डिपेंडंट राहणारे असतात रिसोर्सेससाठी वगैरे, तर त्यांना सुद्धा काय होतं की हे पूर्ण रिसोर्सेस डिस्टर्ब झाल्यामुळं किंवा त्यांचं डिस्ट्रॉय झाल्यामुळे काय होतं की त्यांच्या लाईव्हलीहुडला सुद्धा एक थ्रेट निर्माण होतो. ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट. तर बेसिकली प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंटमध्ये काय असतात की काही इन्स्टिट्यूशनल मेजर्स असतात, काही कम्युनिटी बेस्ड मेजर्स असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे इन्स्टिट्यूशनल बेस्ड मेजर आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजची एक स्कीम आहे, त्यालाच काय म्हणतात, फॉरेस्ट फायर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट स्कीम. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे जे इक्विपमेंट वगैरे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात, आणि जे अवेअरनेस कॅम्पेन वगैरे आहेत ते याच्यामध्ये कंडक्ट केले जाते या स्कीम मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड अवेअरनेस कॅम्पेन. ठीक आहे. तर मेन जो प्रायमरी रिस्पॉन्डंट जो असतो, समजा एखाद्या ठिकाणी फॉरेस्ट फायर झाल्यानंतर तर तिथली ती लोकल कम्युनिटी असते, म्हणून त्यांना काय करायचं माहिती आहे का, त्या कम्युनिटीची इन्व्हॉल्वमेंट करायची. कशी इन्व्हॉल्वमेंट करायची, तर त्यांना अवेअरनेस करून. ठीक आहे. म्हणजे एखादी कम्युनिटीचा जर एखादा पार्टिसिपंट बर्निंग जर करत असेल, क्रॉप बर्निंग किंवा त्याला आपण स्टबल बर्निंग असं म्हणतो, किंवा ज्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात, पर्यटनसाठी ज्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात, त्या ठिकाणी काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्प फायर सारख्या ऍक्टिव्हिटी होतात. तर त्याच्या रिलेटेड काय करायचंय की ह्या कम्युनिटीला अवेअरनेस कॅम्पेन क्रिएट करायचं. नेक्स्ट आहे आपलं यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर अर्ली डिटेक्शन. तर बेसिकली याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आपण यूज करतो अर्ली डिटेक्शनसाठी? फॉर एक्झाम्पल सॅटेलाइटचा यूज असेल, किंवा रिमोट सेन्सिंग असेल सॅटेलाइटच्या साह्यानं, किंवा ड्रोन्सच्या साह्यानं एरियल सर्व्हिलन्स वगैरे असेल. म्हणजे ती जी फॉरेस्ट फायर आहे ती किती मोठ्या प्रमाणात पसरलेली वगैरे आहे, त्याचा एरिया त्यांनी किती कव्हर केलेला आहे, तर हे आपल्याला टेक्नॉलॉजी साह्यानं प्रिव्हेन्शन करता येतं. नेक्स्ट आपला पॉईंट आहे स्ट्रेंथनिंग ऑफ फायर फायटिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड कॅपॅसिटी. ठीक आहे. म्हणजे यांना काय करायचं की स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी किंवा जे इन्स्ट्रुमेंट वगैरे येतात त्यांना ते प्रोव्हाइड करायचं. फॉर एक्झाम्पल त्यांचे ते पंप्स असतील, हाय कॅपॅसिटी पंप्स वगैरे असतील, हाय प्रेशर पंप्स वगैरे असतील, किंवा आपण आताच रिसेंटली बघितलं होतं की एक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुद्धा की फॉरेस्ट फायरचं कंट्रोल केलं जाऊ शकतं. त्याला काय म्हणतात, बंबी बकेट असं म्हणतात. ठीक आहे. बंबी बकेट किंवा अशा प्रकारचे जे इन्फ्रास्ट्रक्चर येतं ते प्रोव्हाइड करू शकतो आपण. नेक्स्ट आपला पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट. तर बेसिकली याचा जर इम्पॉर्टन्स बघितलं फॉरेस्टचं, तर काय आहे की पहिला पॉईंट आपल्याला सांगतं की कार्बन सिक्वेस्ट्रेशन अँड क्लायमेट चेंज मिटिगेशन. तर बेसिकली ही कार्बन सिक्वेस्ट्रेशनची टेक्निक काय आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं की ही एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये कार्बनचं स्टोरेज पहिल्यांदा कॅप्चर केला जातो आणि स्टोअर केला जातो. ठीक आहे. आणि हे जे ग्रीन हाऊस गॅसेस वगैरे आहेत किंवा जे कार्बन डायऑक्साईड येतं ते काय केलं जातं, एखाद्या सुटेबल प्लेसला स्टोअर केलं जातं. ठीक आहे. आता फॉरेस्ट हे कार्बन सिक्वेस्ट्रेशन मध्ये कशी मदत करतात, आता फॉर एक्झाम्पल ट्रीज आहेत किंवा प्लांट आहेत फॉरेस्ट मधले, हे काय करतात, फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात, आणि ह्या कार्बन डायऑक्साईडचा यूज करून काय करतात, हे फूड प्रोड्यूस करतात. ठीक आहे. मग ऑटोमॅटिकली इथं काय होतं, ह्या कार्बन डायऑक्साईडचा मोठ्या प्रमाणामध्ये यूज होतो, आणि तसंच काय होतं, कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं होतं. त्यालाच काय म्हणतात की प्लांट किंवा हे जे ट्रीज वगैरे येतात त्याचं काय करतात, कॅप्चरिंग करतात आणि फूडच्या मार्फत ते स्टोअर करतात, आणि अल्टिमेटली ह्या फूडचा वापर तिथली जी फॉना वगैरे आहे किंवा ह्युमन जे डिपेंडंट आहे त्याच्यावर लाईव्हलीहूडसाठी तर ते त्याचा यूज करतात. त्याला म्हणजे असं आपण त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे बघू शकतो. नेक्स्ट काय की लाईव्हलीहूड सपोर्ट टू द मिलियन्स ऑफ पीपल. आता आपण बघितलं की जे डिपेंडंट आहेत फॉरेस्टवर तिथल्या रिसोर्सेससाठी, तर ते सुद्धा त्यांचं म्हणजे हे फॉरेस्टचं इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट काय की बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. म्हणजे
वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी अपार्ट फ्रॉम ह्युमन, फ्लोरा असेल, फोना असेल, काही काही असे पण मेडिसिनल प्लांट्स वगैरे असतात की ज्याचा उपयोग, आता फॉर एक्झाम्पल कॅन्सरसाठी सिंकोना नावाचा जो ड्रग आहे, तर तिथली हिमालयनमध्ये एक ट्री आहे, तर त्याचा सुद्धा यूज केला जातो, म्हणजे त्या प्लांटपासून ते एक्स्ट्रा केलं जातं सिंकोना, आणि हे कशासाठी वापरलं जातं, कॅन्सर ट्रीटमेंटसाठी. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे जर आपण कन्झर्वेशन केलं बायोडायव्हर्सिटीचं, तर ते आपल्याला सुद्धा उपयोगी पडू शकतं. ठीक आहे, म्हणजे दुसरं काय की पेपर जो प्रोड्यूस होतो हा कशापासून प्रोड्यूस होतो, की ट्रीज पासून प्रोड्यूस होतो, म्हणून त्याचं ते इम्पॉर्टन्स या ठिकाणी सांगितलेले. नेक्स्ट काय की इकॉलॉजिकल बॅलन्स आणि वॉटर सायकल रेग्युलेशन. तर आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे फॉरेस्टचा उपयोग ह्या वॉटर सायकलचा रिजनरेशन किंवा रेग्युलेशन करण्यासाठी होतो. ठीक आहे, नेक्स्ट आपला आर्टिकल आहे बियॉन्ड द सिमॅनेटिक्स. तर बेसिकली ह्या सिमॅनेटिक्सचा अर्थ काय होतो, एक मिनिट हा, म्हणजे काय आहे की ही एक ब्रांच आहे. तर बेसिकली याचा म्हणजे हे कशाच्या रिलेटेड आहे की एखादा शब्द असेल किंवा त्याचा उगम कसा झाला किंवा त्याचे अर्थ कशा प्रकारे त्याचे विकसित झाले, तर त्यालाच काय म्हणतात, सिमॅनेटिक्स असं म्हणतात. ठीक आहे, तर कंटेक्स्ट काय आहे की सुप्रीम कोर्टमध्ये जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि अदर जे दुसरे जजेस आहेत, जे बी पर्डीवाला आणि मनोज मिश्रा यांनी काय केलेले, जे प्रेग्नन्सीचं ॲम्बिट आहे तर ते एक्सपांड केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जो वर्ड प्रेग्नंट वुमन असं म्हणून जे वर्ड यूज करायचे ना, तर त्या ठिकाणी काय यूज करणार माहिती कधी, तर प्रेग्नंट पर्सन हा वर्ड त्यांनी यूज करणार आहे. ठीक आहे, तर बेसिकली केस काय होती की सुप्रीम कोर्टमध्ये एक रिसेंटली केस आली होती, ए मदर ऑफ एक्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केस. तर बेसिकली या केसमध्ये काय होतं की बॉम्बे हायकोर्टमध्ये एका मुलीच्या आईनं, म्हणजे जी 14 इयर ओल्ड गर्ल होती, प्रेग्नंट गर्ल, तर त्या मुलीच्या आईनं, तिचं काय नाव त्याने सांगितलेलं ए, तिने काय केलं बॉम्बे हायकोर्टमध्ये ह्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी, त्या मुलीच्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी बॉम्बे हायकोर्टमध्ये केस फाईल केली होती. पण त्यांची जी प्ली आहे ती त्यात डिक्लाईन झाली आणि नंतर काय केलं त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये अपील केली आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं की जे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1978चा किंवा त्या मुलीचे जे राईट्स आहेत रिप्रोडक्टिव्ह राईट्स, तर हे फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत कव्हर होतात. म्हणजे आर्टिकल 21 जो आहे, राईट टू लाईफ आणि डिग्निटी, तर हा जो टर्मिनेशनचा जो राईट आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऑफ 14 इयर ओल्ड गर्ल्सचा, तर हा एक फंडामेंटल राईट आहे. तो कशाच्या अंतर्गत कव्हर होतो, आर्टिकल 21च्या अंतर्गत कव्हर होतो. आणि ह्याच जजमेंट सांगताना तर त्यांनी काय केलेले, सुरुवातीला जो प्रेग्नंट वुमन म्हणून हा वर्ड जो यूज करायचे ना, तर त्याच्याऐवजी त्यांनी काय केलेले, प्रेग्नंट पर्सन हा वर्ड यूज केलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यामुळे काय होईल त्यांचं असं म्हणणं आहे की मोर जेंडर इन्क्लुझिव्ह स्पेक्ट्रम याच्यामुळे तयार होईल. ठीक आहे, तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट LGBTQIA+ कम्युनिटीचे रिलेटेड, म्हणजे यांचं काय आपण बघूया, हे जे वर्ड्स आहेत हे स्पेसिफिकली काय डिनोट करतात आपण ते बघूया. ठीक आहे, तर पहिला आहे लेस्बियन. तर बेसिकली लेस्बियन कोण असतात की फॉर एक्झाम्पल हा वुमनच्या रिलेटेड टर्म आहे आणि इथं काय सांगितलेलं आहे की दोन वुमन मधलं जे अट्रॅक्शन वगैरे असतात त्याला काय म्हणतात, किंवा त्यांचं जे सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा सेक्शुअल कोर्स जो असतो त्याला काय म्हणतात, लेस्बियन असं म्हणतात. सिमिलरली गे कोण असतात, तर सिमिलरली जे लेस्बियन वुमन मध्ये असतात तसंच मोर बॉडीली अट्रॅक्शन जे मेन मध्ये असतात, दोन डिफरंट मेन मध्ये, तर त्याला काय म्हणतात, गे असं म्हणतात. ठीक आहे, बायसेक्शुअल काय की असे लोक किंवा असे इंडिव्हिज्युअल्स जे दोन्ही जेंडरकडे अट्रॅक्ट होतील. ठीक आहे, म्हणजे दोन्ही जेंडरला अट्रॅक्ट होतात त्यांना काय म्हणतात, बायसेक्शुअल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेनला पण अट्रॅक्ट होतात आणि वुमेनला पण अट्रॅक्ट होतात, त्यांना काय म्हणतात, बायसेक्शुअल असं म्हणतात. नेक्स्ट आपला शब्द आहे ट्रान्सजेंडर. ठीक आहे, तर बेसिकली ट्रान्सजेंडर हे कोण पर्सन असतात की त्यांची जेंडर आयडेंटिटी जी असते, ज्या म्हणजे ज्यावेळेस त्यांचा बर्थ झालेला असतो त्यावेळेस असलेली जेंडर आयडेंटिटी आणि जे जसे जसे मोठे होतात त्यावेळेस असलेली जेंडर आयडेंटिटी ही काय असते, ही डिफरंट असते, त्यालाच काय म्हणतात, ट्रान्सजेंडर असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट आपलं आहे क्वीर. क्यू काय रिप्रेझेंट करतं, क्वीर, त्यालाच काय म्हणतात, क्वेश्चनिंग असं म्हणतात. तर बेसिकली हे असे कोण व्यक्ती असतात की ज्यांचं नॉर्मल सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणा किंवा त्यांचं जे सेक्स आयडेंटिफिकेशन आहे, तर त्यांचे जे नॉर्मल पॅरामीटर आहेत ना, तर त्यांच्याशी ते त्यांचं जे सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा सेक्शुअल आयडेंटिफिकेशन आहे तर ते जुळत नाही, तर त्यांनाच काय म्हणतात, क्वीर असं म्हणतात. ठीक आहे, नंतरचा जो वर्ड आहे आय, आय काय रिप्रेझेंट करतो, इंटरसेक्स. तर बेसिकली हे इंटरसेक्स कोणते पर्सन असतात की ज्यांचे म्हणजे असे इंडिव्हिज्युअल जे बॉर्न विथ रिप्रोडक्टिव्ह किंवा और सेक्शुअल अटॉनॉमी दॅट डज नॉट फिट विथ द ट्रॅडिशनल डेफिनेशन ऑफ मेल ऑर फिमेल. आता जनरली सोसायटीमध्ये कसं केलं जातं की एखाद्याचं जेंडर आयडेंटिफिकेशन करण्यासाठी फक्त दोनच वर्ड यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल काय की मेल आणि फिमेल. ठीक आहे,
आणि रिसेंटली जे सुप्रीम कोर्ट जजमेंट आला 2014ला, त्यानुसार तिसरा जेंडर आयडेंटिफाय करण्यात आला, काय म्हणतात, ट्रान्सजेंडर असं म्हणतात. ठीक आहे. तर सुरुवातीला कसं व्हायचं की हे इंटरसेक्स म्हणजे कोणते, की ज्यांचं हे आहे, काय म्हणतात त्याला, सेक्शुअल ओरिएंटेशन आहे किंवा त्यांचा जो अॅनाटॉमी सेक्शुअल ओरिएंटेशन ते हे मेल आणि फिमेलला मॅच करत नाही, तर त्यांनाच काय म्हणतात, इंटरसेक्स असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे एसेक्शुअल. आता बेसिकली एसेक्शुअल कोणते पासून असतात, की पीपल हु एक्सपिरियन्स लिटल ऑर नो सेक्शुअल अट्रॅक्शन टू द अदर. म्हणजे अशा लोकांमध्ये दुसऱ्या लोकांच्या दुसऱ्या लोकांच्या प्रती सेक्शुअल अट्रॅक्शन किंवा ओरिएंटेशनच नसतं, त्याला काय म्हणतात, एसेक्शुअल असं म्हणतात. आणि प्लस जे साइन काय इंडिकेट करतं शेवटी, की हे आपण जे 7 कॅटेगरी डिफाईन केलेल्या आहेत वरी किंवा ज्यांची डेफिनेशन बघितलेली आहे, या व्यतिरिक्त जे कोणी वेगळे लोक असतील त्यांचं आयडेंटिफिकेशन किंवा ओरिएंटेशन याच्यापेक्षा जर वेगळं असेल तर हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर हे काय करतं, प्लस हे साइन इंडिकेट करतं. त्याच्यामध्ये काय येतात, पॅनसेक्शुअल, एजेंडर, जेंडर क्वीर, जेंडर फ्लुइड, नॉन बायनरी. आता बेसिकली काय, हे खूप टेक्निकॅलिटी आहेत. तर मला काय वाटतं की जेवढं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचं आहे, नॉर्मल जे कॉमन वर्ड्स यूज केले जातात तर ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत, तर ते आपण बघूया. जे सेक्शुअल मायनॉरिटीज किंवा याच्या रिलेटेड जे आहेत तर ते आपण बघूया. तर पहिलं जजमेंट आहे सुरेश कुमार कौशल वर्सेस नाज फाउंडेशन. तर बेसिकली हे 2013चं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टनं सॉरी हे हायकोर्टचं एक जजमेंट आहे, त्याच्यामध्ये काय नाही, जस्ट 1 मिनिट. हा, तर हे काय होतं की एक दिल्ली हायकोर्टमध्ये केस होती, तर दिल्ली हायकोर्टनं काय केलं होतं, जे सेक्शन 377 आहे ते काय करतं, क्रिमिनलाइज करतं. म्हणजे सेम सेक्स मधला जो इंटरकोर्स आहे किंवा त्यांचं जे संबंध आहे तर ते काय करतं, हे क्रिमिनलाइज करतं. आणि हे सुरेश कुमार कौशल किंवा नाज फाउंडेशन वर्सेस नाज फाउंडेशन जी केस आहे, तर त्याच्यामध्ये काय केलं होतं, हे सेक्शन 377 जो आहे तर त्यांनी काय केलं होतं, हा दिल्ली हायकोर्टनं हा अपहेल्ड केला होता. ठीक आहे. आणि काय काय सांगितलं होतं की हे कन्सेन्शुअल सेक्स आहे अडल्ट मधला सेम सेक्स, तर त्यांनी काय केलं होतं, ते क्रिमिनलाइज केलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपला सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014. तर बेसिकली ह्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, की जो ट्रान्सजेंडर आहे म्हणजे थर्ड जेंडर म्हणून त्यांनी काय केलं होतं, एक रिकग्नाइज केलं होतं, त्यांना जेंडर आयडेंटिटी दिली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की ट्रान्सजेंडर सुद्धा जे आहेत इंडिव्हिज्युअल तर त्यांना फंडामेंटल राईट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे बाकीचे जे आताच आपण बघितलं सोसायटीमध्ये कसं बेसिकली फक्त 2 जेंडर कन्सिडर केलं जायचे सुरुवातीला, एक तर काय की मेल आणि दुसरा काय की फिमेल. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टनं काय केलं की ट्रान्सजेंडरला एक थर्ड जेंडर म्हणून एक आयडेंटिटी निर्माण करून दिली. ठीक आहे, ट्रान्सजेंडर. आणि त्यांना असंच त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं की मेल आणि फिमेल सारखे यांना सुद्धा फंडामेंटल जे राईट्स आहेत इंडिव्हिज्युअलला देण्यात आलेले, तर ते सगळे सुद्धा राईट त्यांना ते मिळाले पाहिजे. नेक्स्ट आपला जजमेंट आहे नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018. तर बेसिकली ह्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं होतं, यांनी काय केलं होतं, जो अडल्ट मधला सेम सेक्स अडल्ट मधला जो कन्सेन्शुअल सेक्स आहे तर त्याला काय केलं होतं, डिक्रिमिनलाइज केलं होतं. आपण आताच रिसेंटली वर बघितलं होतं नाज फाउंडेशन जी केस होती सुरेश कुमार कौशल वर्सेस नाज फाउंडेशन, यामध्ये दिल्ली हायकोर्टनं काय केलं होतं की हा जो सेक्शन 377 आहे आयपीसीचा त्याला अपहेल्ड केलं होतं आणि सांगितलं होतं की ज्या अडल्ट मधला जो सेम सेक्स आहे कन्सेन्शुअल सेक्स तर त्याला काय केलं होतं, क्रिमिनलाइज सांगितलं होतं, त्याला अपहेल्ड केलं होतं. पण सुप्रीम कोर्टचं 2018ला आलेलं जे नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जजमेंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की हे सेक्शन 377 हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि त्याला त्यांनी काय केलं होतं, डिक्रिमिनलाइज केलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे शक्ती वाहिनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018चं जजमेंट आहे. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं, गाईडलाईन इश्यू केल्या होत्या. बेसिकली ह्या ज्या गाईडलाईन कशाच्या रिलेटेड होत्या, ह्या ऑनर किलिंगच्या रिलेटेड होत्या. ठीक आहे. ऑनर किलिंग म्हणजे काय असतं की एक अशी प्रॅक्टिस असते ज्या ठिकाणी त्या फॅमिली मेंबरचे म्हणजे एखादा मेल किंवा फिमेल असेल तर त्या मेल किंवा फिमेल फॅमिली मेंबरचे मेंबर जे असतात तर त्यांना काय करतात, हे किल करतात, त्याला काय म्हणतात, ऑनर किलिंग म्हणतात असं. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये LGBTQ कम्युनिटीचे इंडिव्हिज्युअल सुद्धा वल्नरेबल होते. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांनी काय केलं होतं, गाईडलाईन इश्यू केल्या होत्या ह्या ऑनर किलिंग प्रिव्हेंट करण्यासाठी शक्ती वाहिनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये. नेक्स्ट आहे आरिफ जफार वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर बेसिकली ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं काय एम्फसाइज केलं होतं की LGBTQ कम्युनिटीच्या रिलेटेड काही जे वर्ड्स असतील किंवा हेट स्पीच असेल किंवा जे सोसायटीमध्ये प्रिजुडायसेस वगैरे आहे त्यांच्या रिलेटेड तर त्यांना इरॅडिकेट करण्यासाठी सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं, एक जजमेंट दिलं होतं. तर ते जजमेंट कशाच्या कोणतं आहे, आरिफ जफर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे सेक्शन 377 ऑफ इंडियन पिनल कोड.
तर बेसिकली हा जो सेक्शन 377 आहे हा काय सांगायचा सुरुवातीला, हा एक कलोनियल इरा मधला एक सेक्शन आहे आणि तो काय करतो, जे कन्सेन्शुअल सेक्स आहे बिटवीन टू अडल्ट, ठीक आहे, तर त्यांना ते काय करतं, क्रिमिनलाइज करतं, ठीक आहे, त्यांना ते इम्प्रिझनमेंट किंवा शिक्षा सुनावतं, ठीक आहे. आणि हेच काय केलं होतं, सध्याचं रिसेंट करंट स्टेटस जर बघितलं तर सुप्रीम कोर्टनं काय केलेलं आहे, जे आपलं 9 ते जोहर केस आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं हे डिक्रिमिनलाइज केलेलं आहे सेक्शन 377, ठीक आहे. 9 ते जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये काय केलेलं सुप्रीम कोर्टनं सेक्शन 377 ला काय केलेले, डिक्रिमिनलाइज केलेले, म्हणजे करंट स्टेटस काय आहे तर हा डिक्रिमिनलाइज झालेला आहे. आणि सुप्रीम कोर्टनं सप्टेंबर 2018 मध्ये काय सांगितलं होतं की हा एक अनकॉन्स्टिट्युशनल आहे, जो फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे प्रायव्हसी असेल, डिग्निटी किंवा इक्वेलिटी असेल, जे आर्टिकल 21च्या अंतर्गत येतात तर त्याचं व्हायोलेशन करतं, म्हणून त्यांनी काय केलं होतं, हे आर्टिकल 377 हे डिक्रिमिनलाइज केलं होतं, ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे पुलित्झर प्राइजच्या रिलेटेड. तर हे बेसिकली पुलित्झर जे प्राइज आहे तर हे कोण देतं, तर हा एक USA मध्ये देणारा जो प्राइज आहे, तर याच्यामध्ये बेसिकली काय आहे की ही कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे, तर त्यांनी काय केलं होतं 1917 हे एस्टॅब्लिश केलं होतं. आणि याच्यामध्ये अवॉर्ड्स कोणाकोणाला दिले जातात, जे युनायटेड स्टेटमध्ये राहणारे म्हणजे सिटिझन्स जे आहेत, जे जर्नलिझम असतील, लिटरेचर असतील किंवा म्युझिकल कंपोजिशन असेल, याच्यामध्ये त्यांचं जे आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स जे आहेत तर त्यांच्यासाठी हे पुलित्झर प्राइज दिलं जातं, ठीक आहे. हे बेसिकली 14 कॅटेगरीज मध्ये दिलं जातं, सॉरी वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्यापैकी जर्नलिझम जे आहे त्याच्यामध्ये 14 कॅटेगरीज मध्ये दिलं जातं, लिटरेचर जे आहे त्याच्यामध्ये 6 कॅटेगरीज मध्ये दिलं जातं, आणि म्युझिक मध्ये जी आहे त्याच्यामध्ये 1 कॅटेगरी आहे, ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, एक तर हे इंडियामध्ये नाहीये किंवा युनायटेड स्टेटमध्ये हा पुलित्झर प्राइज आहे, आणि कोणकोणत्या याच्यामध्ये दिलं जातं, जर्नलिझम, लिटरेचर किंवा म्युझिकल कंपोजिशन असेल. तर असे काही इंडियन आहेत का, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे इंडियन ओरिजिनचे आहेत पण USA मध्ये सेटल झाले तर त्यांना हा प्राइज मिळालेला आहे. तर बेसिकली 3 इंडियन्स आहेत तर त्यांना हे मिळालेले आहे. पहिलं आहे झुंपा लहिरी, तर बेसिकली यांना 2000 मध्ये मिळालं होतं, यांचंच एक नॉव्हेल होतं इंटरप्रिटर ऑफ मालदीव्स म्हणून, तर त्यांच्यासाठी यांना हे मिळालेलं आहे. नेक्स्ट 2011ला सिद्धार्थ मुखर्जी म्हणून आहे तर त्यांना मिळालं होतं, तर हे एक इंडियन अमेरिकन फिजिशियन आणि ऑथर आहेत, तर त्यांचं सुद्धा एक बुक आहे एम्परर ऑफ ऑल मेडिसिन म्हणून, सॉरी मॅलडीज, बायोग्राफी ऑफ कॅन्सर, यांच्यासाठी त्यांना मिळालं होतं. आणि गीता गोपीनाथन, तर हे तर आपल्याला माहिती आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे ज्याला आपण IMF म्हणतो, त्यांच्या चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून होत्या, तर त्यांनी काय केलं होतं की प्राइज फॉर नॅशनल रिपोर्टिंग, म्हणजे प्रेसिडेंट ट्रम्पची जी फायनान्शियल हिस्ट्री आहे त्याच्या रिलेटेड त्यांनी काय केलं होतं, एक नॅशनल रिपोर्टिंग केली होती, तर त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यांना गीता गोपीनाथनला पुलित्झर प्राइज देण्यात आलं होतं, ठीक आहे. तर 3 इंडियन आहेत, पहिला जो आहे झुंपा लहिरी, दुसरे आहेत सिद्धार्थ मुखर्जी आणि तिसरे आहेत गीता गोपीनाथन. इथे या ठिकाणी आपले आर्टिकल संपलेले आहेत. तुम्हाला जर आपलं आर्टिकल जे आवडलं असेल, आपली कन्सेप्ट जी आवडली असेल, करंट अफेअर्स प्लस त्याच्या रिलेटेड जो बेसिक थेरीचा जो पार्ट आहे तो, तर तुमच्या मित्राबरोबर हे शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.